पोरगी माझ्या हात यायची हे केली. सात महिने झाले. काय करायचंय जगू? ही घटना आहे बीड मधली. मुलीचे 7 महिन्यापूर्वी अपहरण झाले. आई वडिलांनी पोलीस स्टेशनला चक्रावर चक्रा मारल्या. जिथं नाही तिथं आई वडील गेले की आपल्याला मुलगी परत मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल या प्रतीक्षेमध्ये त्यांनी 7 महिने गमावले. शेवटी त्यांना राहवलं नाही. अंगावरती पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक म्हण आहे बघा, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, आणि ते अगदी खरं आहे. जेव्हा यांचं लेकरू हातातून गेलं त्यावेळेस त्यांचा जीव काय म्हणत असेल. 7 महिने त्यांनी कसे काढले आणि 7 महिन्यानंतर त्यांना राहवलं नाही आणि शेवटी त्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. मग याला जिम्मेदार कोण आहेत? कंप्लेंट करून देखील मुलगी जर मिळत नसेल तर याला काय म्हणावं? पोलिसांचा हलगर्जीपणा म्हणाव की पोलीस प्रशासनाची नाकामयाबी म्हणाव? शेवटी ते म्हणतात आमची मुलगी जर मेली असेल तर आम्हाला मृतदेह द्या आणि जिवंत असेल तर जिवंत तरी द्या, अशी त्या आई वडिलांच्या विनवण्या आहेत. पोलीस कंप्लेंट करून जर त्यांना मुलगी भेटत नसेल तर याला पोलिसांचा हलगर्जीपणाच म्हणावं लागेल, पोलिसांची नाकामयाबीच म्हणावं लागेल. रोज कित्येक मुली महाराष्ट्रामधून त्यांचं अपहरण करण्यात येत आहे. याच्यावर प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही आहे. कित्येक कंप्लेंट रोज पोलीस स्टेशनला दर्ज होत आहेत, पण त्याबद्दल कुणालाच काही घेणं देणं नाहीये. कोणत्याही नेत्याला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. या महाराष्ट्रामध्ये न्याय कुणाला मिळेल याची अपेक्षा अजिबात करू नका. पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे हे सरकार. त्यामुळे या सरकारकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नका. आपल्या लेकरा बाळांची आपण स्वतः काळजी घ्या. राजकारण्यांना सामान्य नागरिकांशी अजिबात काही देणं घेणं राहिलेलं नाही. यांना फक्त सामान्य नागरिकांचे वोट पाहिजेत. तेवढं एकदा त्यांना मिळालं की संपलं त्यांचं काम. त्याच्यानंतर त्यांना डुकून सुद्धा बघायचं नाही. अशी हाल आपल्या महाराष्ट्राची झालेली आहेत.